तर काल पाहिला होता आपण थोडाफार, है ना. एक कोणावर तिकडे बोलून राहिला, गुरव काम चिरू का तुला आता चांगल्यानं. हां, तर 8व्यापासून समोर 7वा जो आहे तो पर्सेंटेजवाल्या चॅप्टरमध्ये तशा टाईपचा प्रश्न आपण पाहिला होता, बरोबर. तर तो तुम्हाला सोडवता येईल. काय म्हणते, एक व्यक्तीने एक वस्तू 25% हानि पर 6,700 में बेची. यदि यह वस्तू 15% लाभ पर बेचना चाहता तो इसका विक्रय मूल्य क्या होता. सिंपलसा आहे, कसं बघा, लक्ष द्या. तर 25% हानी म्हणते. आता डायरेक्ट पाहू आपण. 25% हानी म्हणते म्हणजे 75%ला विकलन तेव्हा किती भेटला, 6,700. तर आपल्याला 15%चा लाभ पाहिजे म्हणजे 115%ची व्हॅल्यू किती काढू शकता, 9. किसी वस्तु को 15% लाभ पर बेचता, लाभ पर बी को बेचता है, बी 10% हानि पर सी को बेचता है. यदि सी ने इसके लिए कितने का भुगतान किया, 517.50 का भुगतान किया, तो ये ने कितने रुपये में खरीदा. तर लक्ष द्या. सपोज ए आणि बी आणि सी. सपोज ए ने म्हटलं मी की 100ला घेतलं असेल, 100 सपोज रे, समजा हे काय आहे, समजा. तर हिच्या 90% काय 15% लाभ पर कोणाला विकलन म्हणजे 115 किंमतला कोणाला विकलन, याला विकलन असेल हिच्या 115. जे बी किंमत आली असेल त्याच्या पुन्हा 10% हानी म्हणजे 90%. हे सी ने केलं है ना. तर किती आली बघा, 0 कटला, 0 कटला. किती ना चालला आता बघा, 9 5 45, 6 5 हातचे आले 4, 9 1 9 आणि 4 13 3 हातच्याला 9 1 9 ने 1 आणि भागीला 10 म्हणजेच किती 103.5 रुपीजला कोणाला पडली ते, सीला, बरोबर. तर लक्ष द्या आता, 103.5 ची किंमत सी ने किती दिली, 517.50. तर ए ची किंमत किती म्हणते, तर ए ना किती 100 इज इक्वल टू, काढू शकतो, क्रॉस मल्टिप्लाय कराल तर, अरे हो की नाही, काढून दाखवू की काढाल, वाढू समोर, हा समोर सोडवायचा आहे, ठीक आहे. देन 10वा काय म्हणते, 10वा, एक वस्तु को 1754 में बेचकर उतना ही लाभ प्राप्त होता है जितना उसे 1492 में बेचकर हानि होती है, तो वस्तू की लागत मूल्य कितनी. लक्ष द्या. हे अशा प्रकारे एक नंबर लाईन काढायची म्हणलं, सी पी. या साईडला जे एस पी राहील ते कोणती वाली राहील, लॉसवाली. आणि या साईडला जे एस पी राहील ते कोणती राहील, प्रॉफिटवाली. ठीक आहे. हे 1 हे 2. लक्ष आहे आता बघा, याला सोडवायचा कसा, ठीक आहे. वर घेतो थोडासा, कोणता होता, 10वा होता ना, हां दिसत आहे, ओके दिसत आहे. तर काय म्हणते, 1754 में बेचा, 1754 में बेचा, तो जितने का प्रॉफिट हुआ, ये इसका क्या हुआ, उसका इतने का क्या हुआ, उसको प्रॉफिट. एवढ्याचा काय झाला त्याला, मग काय म्हणते, प्राप्त होता है जितनी उसे 1492 में बेचकर हानि होती है. तर 1492 एवढ्यावर विकल्यावर त्याला काय झाला होता, हानी झाली होती, लॉस झाला होता. तर हा जेवढ्याची हानी झाली तेवढ्याच्याच काय झाला म्हणते, प्रॉफिट एवढ्यावर विकलं होतं, बरोबर. तर इथपासून इथपर्यंतचा डिफरन्स म्हणजेच 1754 मायनस 1492 इज इक्वल टू एक्स प्लस एक्स, निघेल एक्सची व्हॅल्यू. तर ते एक्सची झाली, आपल्याला काय काढा म्हणते, तो वस्तू की लागत मूल्य कितनी. एक्सची व्हॅल्यू निघाल्यानंतर ते व्हॅल्यू कशामध्ये प्लस कराल, 1492 मध्ये प्लस कराल तर काय भेटल, अरे सी पी मिळेल. समजलं का काय होता तर,
तर यांचा डिफरन्स कितीचा आला 2. 15तून 9 गेले, 16तून 14 गेले, तर एक्सची किंमत झाली असती 231. एवढ्याची झाली असती एक्सची. हा लॉस होय किंवा प्रॉफिट होय, एवढ्याचाच लॉस एवढ्याच्याच. तर सी पी काढायची आहे, तर यावाल्या एस पीमध्ये म्हणजे SP2 प्लस एक्स करून घ्या, म्हणजेच 1492 प्लस हिच्यावरून पण काढू शकता, पण हे प्रॉफिटवाली किंमत हो. एवढ्याच्या प्रॉफिट मायनस कराल तर काय आली असती, हिच्यातून मायनस करावं लागला असता, हिच्यात आहे तर प्लस. तर काय येईल 3251 15. नाही आहे का, आहे ना 1.1523 आहे ना. हां देन इथं बेरीज एक 9 न 3 12 हात चालला 5 4 ने 1. अच्छा या साईडचं 1. अच्छा 6. पण 16 से 23 आहे का मग. अच्छा 16 से 23 आहे, 15 से 23 भी आहे. साला त्याला माहित होतं का रे मा चुकणार आहे म्हणून. ओके देन 11. एक वस्तु 996 में बेचने पर प्राप्त लाभ तथा उस वस्तु को 894 में बेचने पर हुई हानि दोनों समान है. सेम प्रश्न तसाच. 12वां, एक कपड़ा विक्रेता 10 रुपीस प्रति मीटर का लाभ कमाकर 12,325 में 145 मीटर का कपड़ा बेचता है. एसपी ठीक है. तो 1 मीटर कपड़े का क्रय मूल्य कितना है काढू शकतो. सिंपल आहे. काय बघा, हे 12,325 काय त्याची एस पी आहे, सेलिंग प्राइस आहे, आणि एका मीटर कापडवर लाभ किती कमवत आहे हा 10 रुपये. तर 145 मीटर कापड विकलं त्यानं टोटल, तर 10चा मल्टिप्लाय म्हणजे 1450. 1450 काय झाला प्रॉफिट, तो प्रॉफिट मायनस करा 12,325 म्हणून भेटल. अरे 12,300. आता याला मांडणी करायची काही गरज, अबे हे एस पी हो ना. आता एक एक मांडणीच करत राहाल का. जो प्रश्न वाचता सॉल्व होते त्याला वाचताच करून टाकायचे सॉल्व, म्हणजे डायरेक्ट व्हॅल्यू, एक एक मांडणी करायची नाही. बघा 10 रुपये प्रति मीटर का लाभ म्हणते, 145 मीटर विकलन तेव्हा एवढ्याची सीपी एस पी झाली. त्याच्यामध्ये लाभ किती आहे, तर 1450 येईल आपला लाभ. 1450 मायनस करून टाका. 1450 आला कुठून, कारण एका मीटरवर 10 रुपये, तर 145 वर मायनस करा. 12तून 5 गेले, 12तून 4 गेले, तर 10,000 हे सीपी झाली असते त्याची. कुठं आहे बे प्रश्न. तो 1 मीटर कपडे का क्रय मूल्य कितना है. आता हा कोणाचा आला, बरोबर 1 मीटरचा पाहिजे तर डिवाइड बाय 145. तर किती ना 5 न 5 दुने 10, 5 9, 5 दुने 10, 5 1 3 राहिले, 5 7 35, 2 राहिले, 5 5. आता काटा तुम्ही. येईल का नाही आहे. 7 किंवा 9च्या 9 त्रिक 27 नाही मोठा चालला 7चा चालला ना, तर कुणीला 75 करून पाहितो. तर 75 3 जा
75 दुने 150 आणि त्याच्यामध्ये अजून 75 मिळवला तर 235, 225, 225 आणि त्याच्यातून 75 मायनस, हा येत आहे 5 आणि हा 14तून 7 आणि हा 21 येत आहे. ठीक आहे. तर कितीचा भाग गेला असता आपला? एकोणतीस 75 जा किती आला? 1 मीटर कापडची किंमत किती आली? नाही समजला? भागाकार केलो ते 29चा फाळा येते का? 30चा येते. अरे 30चा येते ना. तर 30 जवळपास संख्या पाहिलो कितीपर्यंत जाईल? तर 75 पर्यंत जशी गेली. 75 गुणिला 30 किती आली? 2250. त्याच्यातून 75 मायनस करा म्हणजे 29चा निघते. ठीक आहे. देन 12 झाला 13. 13चा नाही झाला म्हणले तुम्ही. 13 नहीं समझला? सोपा है बघा. एक वस्तु को किसी निर्धारित मूल्य पर बेचा जाता है, उस मूल्य के 2/3 पर बेचने से 10% की हानि होती है. बहुत सोपी है, बहुत सोपी. अतः प्रारंभिक निर्धारित मूल्य पर बेचने पर उसे कितना प्रतिशत लाभ होगा? 13 आहे. एक वस्तूची सीपी हे झाली असती तर हिचा एसपी किती आहे म्हणते? एसपी आहे म्हणते या एक्सचा 2/, बरोबर. या 3चा मल्टिप्लाय इकडे केलो तर हा 3x सीपी झाला असता आणि हा 2x काय झाला असता? एसपी. एकच्या कमी दिसून राहिली? अरे दिसून राहिली. तर एकची कमी म्हणजे 10%चा काय दिसला म्हणते? लॉस. 2/3 पर बेचने पर 10% की क्या होती है? हानि. तो आरंभिक निर्धारित मूल्य पर बेचने पर उसे कितना प्रतिशत लाभ होगा? किती? 1 ने जास्त आहे? 50% नाही आहे ना? या किमतीला विकल्यावर कितीला लाभ होईल म्हणते? म्हणजे 3/2. याच्या किती येते काढा बरं? नाही येत आहे है ना. एक मिनिट काय म्हणते? अच्छा, 2 निर्धारित मूल्य आहेत. एक वस्तु को किसी निर्धारित मूल्य पर बेचा जाता है, ओके. उस मूल्य के 2/3 पर बेचने पर 10% की हानि होती है. तो आरंभिक निर्धारित मूल्य पर बेचने पर उसे कितना प्रतिशत लाभ होगा? सीपी पकडला सपोज आपण, सपोज 100ला विकते तर त्याच्या 2/3 तो 300 पकडतो. 300 कटला तर इथं 200ला विकल्यावर काय झाला? 200 = 90%. तर 300 = किती पर्सेंट? काढा बरं. हा 9 गुणिला 300 भागिला 200, 9 त्रिक 27 भागिला 2.
बेक बेत्रिक 6 नाही आहे ना हा बी हां पॉज कर बरं काय तर माहिती अबे हा इथं 90 होता ना हा 90 करा म्हणजे बरोबर येईल किती याला 2 1 जा 2 2 3 जा 6 आणि 2 5 जा म्हणजे 300ला विकला असता तर हे किती पर्सेंट राहिली असती 135% राहिली असती तर सी पी हमेशा आपली 100% राहते तर हा किती पर्सेंटनं जास्त दिसली 35%ने जास्त दिसत आहे तर 35%च्या काय होईल इथं प्रॉफिट होईल ठीक आहे मी ना हा इथं गडबड केली होती की बा इथं 9 लिहिला होता म्हणून तो उत्तर 31/2 आला होता बरोबर हा समजला का काय म्हणते बघा एक निर्धारित मूल्य आपण डिसाईड केला किती आहे 300 का बरं 300 केलो कारण डिवाईडमध्ये का दिसला 100 घेतलं असतं तर अजून वेगळी व्हॅल्यू आली असती तर 300 गेला तर त्याच्या 2/3 किती काढला 200 एवढ्याला विकल्यावर 10%चा लॉस झाला म्हणते म्हणजे हे किंमत झाली 90% तर मी म्हणतो का त्यानं प्रश्न विचारला की 300ला विकला असता तर काय झाला असता तर 300 = किती तर क्रॉस मल्टिप्लाय केला तर किती आली म्हणजे 135% वाली एस पी वय म्हणजे याच्यामध्ये प्रॉफिट किती दिसून राहिला 90मध्ये 10%चा लॉस दिसून राहिला तर याच्यामध्ये 35%चा का दिसून राहिला देन कन्सेप्ट आपण जे वापरतो तेच वापरा फक्त साला कधी कधी कॅल्क्युलेट करताना एखादा आकडा इकडे तिकडे झाला तेव्हा काय होत असते प्रॉब्लेम नाही तर कन्सेप्ट तेच आहे 14वां काय म्हणते कोई वस्तु एक्स में बेचने पर 15% की हानि होती है इसी वस्तु को वाई में बेचने से 15% का क्या होता है लाभ होता है तो y माइनस एक्स तथा एक्स प्लस वाय में क्या अनुपात आहे किती सोपा आहे बघा अनुपात काढायचा आहे रेशो काढायचा आहे हे अशी लाईन काढतो आपण इथं राहते काय तर इथं एक एस पी आहे आपल्याजवळ आणि इथं एक एस पी आहे बरोबर तर प्रॉफिटवाली हे या साईडची राहते आणि लॉसवाली या बाजूची तर एक्स में बेचने पर 15% की क्या होती है बोले हानि किती पर्सेंट आहे हा 15% मायनसमध्ये आहे बरोबर अरे हो हां तर काय म्हटलेलं आहे म्हणजे किती हे 100% आहे तर 100% आहे हां तर हा मायनसमध्ये आहे जसा तर हे किती पर्सेंट झाली असती 85 झाली असती किंमत ओके आणि हे वायला विकल्यावर 15%च्या काय होते म्हणते वाय किंमतला विकलो तर 15%च्या काय होत आहे अरे हो तर वाय मायनस एक्स काय झाली असती माझी 15 + 15 म्हणजेच 30% म्हणा किंवा 30 म्हणा कारण हे बघा 15%च्या प्रॉफिट म्हणजे 115 झाली असती ना तर बघा डिफरन्स 30चाच येत आहे अरे येत आहे 115 मायनस येत आहे आता कोणाची काढा वाय प्लस एक्स किती आला असता 115 + 85 किती झाला 200 अरे 200 तर याच्या तुम्हाला काय काढायचं आहे रेशो याच्या काय काढायचं आहे अनुपात आता रेशोमध्ये समोर कोण आहे हा आहे अबे या दोघांचा रेशो काढायचा आहे वाय मायनस एक्स न वाय प्लस एक्स आणि वायचा नाही काढायचा आहे बघा तो वाई माइनस एक्स तथा एक्स प्लस वाई में क्या अनुपात है तो यांचा अनुपात आला असता 30/20 म्हणजे 3/20 तर 3:20 हा कळला का काय होता का भुलल्यावानीच पाहून राहिल्या अरे कळलं का काय होता तर जमला असता केल्या होत्या का नाही केल्या होत्या रेशो कोणाच्या काढल्या होत्या एक्स वायच्या नव्हता काढायचा रेशो काढायचा होता एक वाय मायनस एक्स तथा वाय प्लस एक्स जमेल
15, किसी वस्तु को क्रय मूल्य तथा विक्रय मूल्य का अनुपात कितना है, ओके, तो उस पर लाभ प्रतिशत कितना आहे काढू शकता. 20 आणि 21च्या काढू नाही शका. 1चा लाभ 1/20 इंटू 100 25 जा म्हणजे 5% लाभ दिसत आहे. होमवर्क 16, किसी वस्तु को 100 में बेचने पर एक व्यक्ति को 20 का लाभ होता है तो उसका लाभ प्रतिशत कितना है. तर विकली किंमत दिलेली आहे, एस पी दिलेली आहे 100, 20चा लाभ म्हणते म्हणजे सी पी किती असेल 80 असेल. तर 80वर 20 रुपये, तर 20वर तर खालतं 80, तर 25%चा लाभ. एक सोपे, आता हे सोपी आहेत यार, हे का कुठपर्यंत सोपी आहेत. होमवर्क 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 किसी वस्तु को वो 20% लाभ पर बेचने से उसे 20% हानि पर बेचने की तुलना में 6% अधिक प्राप्त होता है. म्हणजे 80 म्हणजे 40%ची व्हॅल्यू किती झाली. अरे सी पी 100% आहे, सी पी 100% आहे. 20% लॉस म्हणते तर 80, 20% प्रॉफिट म्हणजे 120. तर याचा डिफरन्स किती झाला 40%चा डिफरन्स झाला. आणि रुपीजमध्ये हा डिफरन्स कितीचा आहे म्हणते तर 40%ची व्हॅल्यू, तर 100%ची नाही काढू शकत. हे सोपे सोपे तुम्हाला ट्राय करायचे आहे, तुम्हाला सोडवायचे आहे. हां, पुन्हा या टाईपचा घेतला होता आपण आताच. ए ने कोई वस्तु बी को 25% लाभ पर बेचा, बी ने वह वस्तु सी को 20% लाभ पर बेचा तथा सी ने डी को 10% लाभ पर बेचा. डी ने वो कितने में खरीदा म्हणते 330. तर बघा 22. ए ची ओरिजिनल प्राइस म्हणून घेतो मी, किती असेल सपोज 100. तर पहिले बीला जेव्हा विकलं तेव्हा 125% झाली असं. अरे हे आली असती बीची किंमत. मग त्याच किमतीच्या 20% लाभ म्हणते म्हणजे 120% झाली असेल. मग त्याची यानं हे 120% यानं घेतला, याची जे बी व्हॅल्यू येईल ते झाली सीची व्हॅल्यू. आणि त्याच्यावर पुन्हा 10% लाभ म्हणजे 110%वर कोणं डीनं घेतला असेल. आणि याची आपल्यानुसार किंमत किती येते ते काढून घ्यायची. आणि त्याच्यानुसार किती दिलेली आहे 330. काढू नाही शकत का. तर 100% इज इक्वल टू जमल की नाही. हे ओरिजिनल. एल 23, एक्स लिहितो तर इथं वाय है ना, क्वेश्चन मार्क. तर एक्स इज इक्वल टू 330, तर 100 इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क असा आहे. व्हॅल्यू भरून टाकाल मग तुम्ही आणि काढून टाकाल. ठीक आहे. अरे हो, हे रुपीजमध्ये आहे, हे रुपीजमध्ये आहे. 23. एक दुकानदार चीनी को इस प्रकार बेचता है कि 950 ग्राम चीनी का विक्रय मूल्य 1 किलोग्राम चीनी के क्रय मूल्य के बराबर हो तो उसका लाभ प्रतिशत कितना है. म्हणजे जाऊन किती राहिला त्याच्या जवळच्या 950, पण किंमत कितीची घेऊन राहिला तो 1 किलोची किंमत घेऊन राहिला. अगर 1 किलोच दिलं नसतं, 1 किलोचीच किंमत घेतलं नसतं तर डबल प्रॉफिट होता का त्याचा, जो आहे तोच. बरोबर. पण इथं डबल प्रॉफिट होता आहे, 50 ग्रामचा प्रॉफिट होता आहे. बरोबर. तर 950 वर किती कमवून राहिला 50 ग्राम कमवून राहिला इंटू, तर 5 न काटा, 5 1 5, 5 9 म्हणजे 100/19. तर 100/19 कुठं आहे 19 5 95 आणि 5 वर्त आणि 19. अरे आला असता हा, झाला होता ना या टाईपच्या नमुना प्रश्नामध्ये. सोडवल्या का नाही मग सोडवल्या.
मग कामा तोंड पाहता आता समोरची सोडवा. चौबीस, यदि किसी निर्माता का लाभांश 10%, थोक विक्रेता का लाभांश, अच्छा निर्माता का लाभांश म्हणजे प्रॉफिट त्याच्या 10% आहे, विक्रेता का लाभांश 15% तथा फुटकर विक्रेता का लाभांश 25%, तो उस वस्तु को उत्पादन मूल्य क्या होगा जिसका फुटकर मूल्य. सेम वरच्या टाईपचा प्रश्न. फुटकर मूल्य म्हणजे जो भी चिल्लरवाला सॉरी आपण घेतो जो लास्टमध्ये जो कस्टमर असते, कस्टमरला कितीले पडून राहिला तो 1250. निर्माताच्या पकडून घेतो की बा 100ची ते वस्तू असेल तर निर्मातानं कितीचा लाभ घेतलं, 10%चा लाभ घेतलं आणि हे दिलं कोणाला, थोक विक्रेत्याला दिलं. तर थोक विक्रेत्यानं कितीचा लाभ घेतलं, 15%चा लाभ घेतलं आणि कोणाला विकलं, फुटकर. तर फुटकर विक्रेता का लाभांश कितना है 25%, तो 100 भागीला तो उस वस्तू का उत्पादित मूल्य कितना होगा. इथे येईल एखादी व्हॅल्यू काय आली असती, 100 कटला, 25 5 125, 25 00, 5 1 5 2, तर खाली आला 8, अरे बरोबर, आणि वर आला 11 5 55, हातचे आले 5, 11 1 11 5 1, 11 1 11 12, बरोबर. अरे असा झाला असता तर याची किंमत आपल्याला दिलेली आहे बघा 1200. हे इथं आलं असतं 1265 भागिले 8 आलं असतं. हां, आणि याची किंमत आपल्याला दिलेली आहे, किती दिलेली आहे, 1265 दिलेली आहे. तर आपल्याला 100ची किंमत काढायची आहे. आता मी काढलोच नाही, पॉईंटमधली व्हॅल्यूच नाही काढलो. तर मल्टिप्लाय झाला असता 1265 इंटू 100 आणि इकडे 1265 भागीला 8 इंटू क्वेश्चन कटला 8 इकडे येईल तर किती आली, आहे जमल. हा पॉईंटमध्ये गेले असता तर अजून लंबा गेला असता. अरे पॉईंटमध्ये नेले असतात लंबा गेला असता. देन काय म्हणते दुकानदार, एक दुकानदार ₹1 प्रति अंडा के दर से 144 अंडे खरीदता है. म्हणजे किती रुपये लागले त्याला, 1/1, तर 144 अंडे म्हणजे किती, म्हणजे 12 डझन. अरे 12 डझन 12 रुपये डझन म्हणू शकतो मग मी. इनमें से 20 अंडे टूट गए भैंस पानी में, बचे कितने, 124. शेष अंडों को वह 1.2 रुपीस प्रति अंडा दर से बेच देता है, तो इससे उस पर लाभ प्रतिशत अथवा हानी कितना हुई. ओके, लक्ष द्या. आता त्या भाऊले लागले किती टोटल किंमत. आता इथं डायरेक्ट 1 वर अगर काढल्या असता तुम्ही तर 20%चा लाभ दिसला असता आणि पहिल्याच उत्तर राहिला असता, बरोबर. 1च्या किमतीवर काढल्या असतात, पण 1च्या किमतीवर काढायचं आहे का नाही. त्याच्या अंडे घेऊन आणले ना भाऊ ना, तर त्याची CP झाली असती जवळजवळ किती 140 आणि SP किती झाली असती, तर SP 120 अंडे. हे काय आहेत, हे कशी आली 1 × 144 1, बरोबर. हे 120 का आहेत, हे होत 1 आणि इंटू आता कितीला विकून आला, एकाची किंमत 1. अरे समजलं की नाही समजलं, हा समजला का काय आला. तर इथं 1ची किंमत किती आहे 1.20 आणि अंडे किती आहेत 100.
24. का बरं? कारण 20 अंडे काय झाले? अरे 20 अंडे खराब झाले. हां, तर मग मल्टिप्लाय करा, 12चा मल्टिप्लाय करा, शून्य जाऊ द्या चुलीत. 12 48 4 आणि 12 24 न 4 28 हातच्याले 2 12 1 12 न 2 148.8. हे झाली त्याची SP बरोबर. तर कितीचा प्रॉफिट दिसून राहिला? कितीचा प्रॉफिट दिसून राहिला? 4.8. 4. हा झाला तुमचा प्रॉफिट बरोबर. तर पर्सेंटेज प्रॉफिट वर काय ठेवाल? 4.8 टेबल वर, खाली 144 इंटू पॉईंट हटला तर 480. हा मल्टिप्लाय झाला डायरेक्ट, 1 पॉईंट गायब, 1 0, 144. 12 12 12 अरे बरोबर. आणि 12 त्रिक 36, 4 राहिले, 4 4 4 त्रिक तर 3 1/3%चा काय झाला त्याला? प्रॉफिट झाला, लाभ. जास्त कमवलं ना, भले 20 अंडे फुटले असतील तरी जास्त कमवलं ना. देन काय म्हणते रे? 2 ऑप्शन का? कुठे? 25 मध्ये दोन्ही मारून टाकायचे, आहे का नाही? 26वां, किसी वस्तु में 21 वो बेचकर एक व्यक्ति के क्रय मूल्य के बराबर प्रतिशत हानि हुई है. बाप रे. तो वस्तु का क्रय मूल्य कितना है? क्या म्हणते? किसी वस्तु को 21 में बेचने से एक व्यक्ति को क्रय मूल्य के बराबर प्रतिशत, क्रय मूल्य के बराबर प्रतिशत हानि हुई है. ओ माय गॉड. तो वस्तु का 26. हा नाही सर, हा झाला का रे? SP झाली असते आपली किती? अरे SP किती झाली? 21. मी म्हणतो की CP किती होती? आणि याच्या किती पर्सेंट म्हणते ना, प्रतिशत हानी. प्रतिशत हानी किती झाली म्हणते? X%. किती पर्सेंट? हानी म्हणते ना मायनस. अरे बरोबर. X%ची हानी झाली तर हिला आपण जसं आपण पकडतो काय 100, तर हे काय झाली असती? 100 मायनस, अरे हो, तर 100 मायनस Xची व्हॅल्यू बरोबर. तर मग कोणाची काढायची आहे? 100 इज इक्वल टू किती? CP काढायची आहे का? तो वस्तु का क्रय मूल्य कितना था? ठीक है. क्रॉस मल्टीप्लाई, ओके ओके ओके, कोई टेंशन नहीं, कोई टेंशन नहीं. ये देखो, ये रुपीज़ में है इधर, ये क्या है? क्रॉस मल्टीप्लाई करके देखते हैं क्या होता. तो 100 इंटू एक्स नागोबा, और इधर क्या हो गया? ये 2100 हो गया. तो नागोबा की वैल्यू कितनी है? 2100 अपॉन 100 मायनस रुपीज. काय मिळाया? ओके. हां, आता बघा, आता जो लॉसचा फॉर्म्युला राहते, लॉस आपण कसा काढतो? लॉस काढतो CP मायनस SP इज इक्वल टू का भेटला आपल्याला? अरे हे किंमत जास्त राहते, हे किंमत कमी राहते, तेव्हा लॉस होते. अरे तेव्हाच लॉस होते. तर हे सगळं भेटलेलं आहे बघा. भेटलं का? नाही भेटलं? लॉस पर्सेंटेज, सॉरी, लॉस पर्सेंटेज, L पर्सेंटेज कसा काढला असता? लॉस राहिला असता वर
हा बहुत लंबा चालला ना काहीतरी. हां इथं डायरेक्ट क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवू शकते आपण एक्स घेतला इथं तर. हो हे लक्ष द्या, हे क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी आपण एक्स व्हॅल्यू ॲज्युम केलेला आहो, तर ॲज्युम करून घेतो. तर याचा गुणाकार आणि याचा गुणाकार कसा राहायला पाहिजे, सारखा राहिला पाहिजे. तर एक्स इंटू 100 मायनस एक्स आणि इकडे 2100. तर किती झाला असता हा 100x मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 2100 असं झालं असतं. हां सगळं त्या बाजूला घेऊन जाऊ किंवा त्या बाजूलाच घेऊन जाऊ. या बाजूला का राहिला अंडा, तर एक्स स्क्वेअर, अरे बरोबर, हा त्या बाजूला गेला असता तर आणि प्लस 2100. आता 2100चे फॅक्टर पाडा आणि असे फॅक्टर पाडा ज्यांची बेरीज किती आली पाहिजे किंवा वजाबाकी किती आली पाहिजे 100. तर 70 गुणिला 30, 70 गुणिला, सपोज हा मायनस हा बी मायनस, तर हा आला असता आणि या दोघांची बेरीज आली असती किती, तर एक ब्रॅकेट झाला असता माझा एक्स मायनस 100 इज इक्वल टू जी एक्स मायनस 70 आणि एक्स मायनस 30 इज इक्वल टू, हे डायरेक्ट घेता येते केव्हा एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट काही नसेल डायरेक्ट. ठीक आहे, तर एक्स इज इक्वल टू 70 आला एक आणि दुसरा आला एक्स इज इक्वल टू, तर पहा दोन्ही ऑप्शन असतील. 70 अथवा 30 आहे का सीपी. हा क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवता येते का रे, जेले जेले नाही येते कोपच्यात भेटाल भले. 10वीच्या हो ना, 10वीचा व्हिडिओ शेअर करून टाकीन बेटा, पाहून टाक. 10वीमध्ये चालू आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन, पाहून टाकाल. क्वाड्रॅटिक इक्वेशन फॅक्टरायझेशन मेथड, फॉर्म्युला मेथड आणि कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड, 3 मेथडने, पण हा मी ना फॅक्टरायझेशन मेथडनं सोडवला. कळलं का काय केलं होतं, पाहून घ्या एक वेळा. प्रश्न काय म्हणते की 21ला विकल्यावर जेवढ्या पर्सेंटचा लॉस होते तेवढीच काय म्हणते माझी सी पी आहे म्हणते. तर x% सी पी घेतला x%चा लॉस झाला म्हणून 100 मायनस एक्स, क्रॉस मल्टिप्लाय इक्वल यायला पाहिजे, आपण शिकलाव बस. हां असा बी डायरेक्ट मल्टिप्लाय केले असा तरी चालला असता, मी ना मांडणी केलो. हे घ्या मांडणी काढतो. हा इकडे हा मांडला आमने सामने आणि मग हा तुमच्या समोर उत्तरच दिसला डायरेक्ट. कोणाच्या निगेटिव्हमध्ये आला म्हणत होतास मोहन, प्लस मायनसमध्ये काउंट नाही, रॉंग होईल. इकडून इकडे गेला तर प्लस, इकडून इकडे गेला मायनस, ना हा पहिलेच्याच प्लसमध्ये आहे. चलो नेक्स्ट. किती मिनिट झाले रे बाबू, टाईम आहे. कोणता चालला आपला 27. चलो लक्ष आहे सगळ्यांच्या. दुर्गेश काय म्हणते 27वां, किसी वस्तु को बेचने पर एक व्यक्ति को उसी के क्रय मूल्य के 25% बराबर लाभ होता है तो उसका लाभ प्रतिशत कितना. किसी वस्तु को बेचने पर एक व्यक्ति को उसके विक्रय मूल्य का, उसके विक्रय मूल्याच्या 25% मध्ये ठीक आहे लाभ कमाता है. ओके ध्यान दो. 27 CP SP. हा थोडासा वेगळ्या टाईपचा सोडवला जाते. हा याचे शॉर्टकट पण काहीतरी आहे पण माहीत नाही, पण पाहतो पहिले आपण नॉर्मल मेथडनं सोडवून पाहू. ठीक आहे
किसी वस्तु को बेचने पर उसके विक्रय मूल्य के 25% का बराबर। ओके, हाँ असा आहे CP SP कैसा तो भी है इसका, पॉज कर बरं भाऊ थोडंसं। हां, SP ला जर मी काय पकडलो 100, या 100च्या 25% किती आला असता, 25 आला असता। हा लाभ आहे म्हणते, हा काय आहे म्हणते, लाभ। ठीक आहे, तर हा लाभ काय करून आपण SP मधून मायनस करून, तर CPL सपोज 100 रुपयाची वस्तू आहे, 15%चा लाभ घेऊन SP 115ला विकलो, 115 मधून 15 मायनस करीन, प्रॉफिट मायनस करीन, तर काय येईल, CPL की नाही। तर लाभ मला भेटला, हा काय प्रॉफिट, हा काय, तर हा मायनस करा याच्यातून, तर किती आला असता, CP किती झाला असता, अरे 75 झाला असता, झाला। तर उसका लाभ प्रतिशत कितना है, तर CP दिसला तुम्हाला 75 आणि SP दिसला 100, कितीचा लाभ दिसून राहिला, 25 रुपीजचा, कितीचा, तर लक्ष द्या, पर्सेंटेज प्रॉफिट 25 वर 75 खाली इंटू 25 एक 25 त्रिक, तर 3 त्रिक 3 त्रिक 3 त्रिक 33, 1/3% का काय होईल, प्रॉफिट आहे। मागे पा चेक करा, प्रश्न वाचा एक वेळा, काय म्हणते, किसी वस्तू को बेचने पर, आता विक्री किंमतची सांगितलेली आहे, विक्री किमतीच्या 25% का क्या होता है, लाभ। तर त्यावेळेस काय करायचं, SP ला काय पकडून टाकायचं, 100। का बरं असं केलो, कारण 100च्या 25% काढणं काय आहे, सोपी आहे। तर याच्यातून आता हा जो प्रॉफिट आहे, हा काय केलो मी ना, मायनस, काय केलो प्रॉफिट, तर काय आली असती, CP आली असती 100च्या 25% 25, ते 25 मायनस करा म्हणजे CP भेटली, CP भेटली। हा आपल्याला माहिती आहे प्रॉफिट पर्सेंटेज कसा काढतो आपण, जेवढ्याचा प्रॉफिट भेटला तो, अरे वर CP इंटू यदि किसी विक्रय क्रय मूल्य तथा विक्रय मूल्य का अनुपात हो तो लाभ प्रतिशत निकालो। काढू शकता बेटा, 1/10 म्हणजे 10%, अरे 10%। एक साइकिल 28 से 50 में बेचने पर एक दुकानदार को 14% लाभ होता है, तो 114 इज इक्वल टू 2850, बरोबर। यदि ये लाभ 8% रखा जाए तो साइकिल का विक्रय मूल्य कितना होगा, तो 108 की वैल्यू कितनी निकाल लोगे। देन एक दर्जन बाल पेन बेचने पर एक दुकानदार को 4 बाल पेन के बराबर विक्रय मूल्य के बराबर, 4 बाल पेन के विक्रय मूल्य के बराबर लाभ होता है, तो उसका लाभ प्रतिशत कितना है। तर कसा काढा जाता हा, सपोज एक बाल पेनची विक्री किंमत पकडला आपण 1 रुपया, अरे लक्ष आहे का, एक बाल पेनची विक्री किंमत किती पकडला, 1 रुपया। तर एक डझन म्हणजे 12 विकले, तेव्हा त्याला प्रॉफिट कितीचा झाला म्हणले, 4 बाल पेन, ते एकाची किंमत किती होती, बरोबर। तर CP किती झाली असती, नाही 12 कशी झाली असती, हां लक्ष द्या, कुठं गेला रे, CP आणि SP हा रेशो आपण मांडला। सपोज लेट, लक्ष द्या रे, लेट SP ऑफ 1 बाल पेन किती पकडला आपण, 1 रुपया, किती पकडला, इथे थोडासा गणित समजून घ्या। आता विकलो किती म्हणते, हां 1 डझन बाल पेन, 1 डझन म्हणजे
12 विकलो किती म्हणते 12. तर 12 गुणिला 1 एस पी किती झाली असती बरोबर. त्याच्यामध्ये प्रॉफिट म्हणते प्रॉफिट. ठीक आहे. हा असा नाही मांडायचा आहे तर तुम्ही कसा मांडू शकता या प्रकारे सी पी एस पी. तर 12 गुणिले 1 म्हणजेच 12 रुपयाची विक्री किंमत झाली. आणि प्रॉफिट कितीचा कमवलं म्हणते 4 बाल पेन. 4 बाल पेन म्हणजे प्रॉफिट कुठं दाखवतो आपण इथं दाखवतो तर प्लस पी किती 4 × 1 म्हणजे 4. तर याच्यामध्ये हा प्रॉफिट प्लस होऊन 12 आली आहे तर सी पी किती होईल 8 रुपीज झाली असती. तर आता पर्सेंटेज प्रॉफिट किती तर हे 4 कमावलं कोणावर इंटू आहे का रे आहे. मागे चेक करून घ्या आहे बरोबर नाही समजला. पूर्वी हे एस पी दिलेली आहे विक्री किंमत. सी पी तेवढी असेल का त्याला तेवढ्याला पडले असतील का भाऊ पेन नाही. सी पी दिलेली एस पी दिलेली आहे म्हणजे 12 पेन विकलो म्हणते तर 4 पेनच्या एस पी एवढा काय झाला म्हणते मला प्रॉफिट. तर मग एस पी 2 वेळा दिसला तर एस पीले का पकडला आपण 1 रुपीज. तर 12 पेनची एस पी झाली असती 12 रुपये. पण त्या 12 रुपयामध्ये 4 पेनच्या एस पीच्या बरोबर माझ्याजवळ काय आला म्हणते प्रॉफिट बरोबर आहे. म्हणजे त्या 12 पैकी 4 पेन याले फुकटच भेटले म्हणावं लागल. म्हणजे याला किंमत कितीची लागली घेताना 8च पेनची. 4 पेन तर फुकटच भेटले ना. तर 8 पेन सी पी झाली असती 8 रुपये. 8 पेन म्हणजे 8 रुपयेच पकडू आता आपण रुपीजमध्ये काढला ना त्याचा. तर 8 पेन त्याला घ्यायला लागले 4 पेन फ्रीमध्ये गेले असे 12 पेनचे त्याला पैसे भेटले. तर 4 पेन प्रॉफिट झाला खाली 8 × 100. पेनामध्ये नाही समजे तर रुपीजमध्ये करा म्हणजे लवकर समजेल. एस पी झाली असती 12 रुपये. 4 पेनच्या बरोबर प्रॉफिटमध्ये म्हणजे 4 रुपये. 12मधून 4 गेले सी पी भेटला. तर 8 वर 4 × 100 जमेल का बेटा अगा हो का नाही का. काय म्हणते मग 27वां का किसी नहीं 31. 39 डजन आम बेचने पर एक व्यक्ति को 13 डजन आम के बराबर विक्रय मूल्य का लाभ होता है. 13 डजन आम के विक्रय म्हणजे एस पीच. तर भाऊ 13 डजन मायनस करा बरं तिथून 39 मधून. तर 26 वर 13 × 100 तर 50%चा काय झाला त्याला जवळजवळ. त्याच प्रश्नासारखा आहे सेम. एका डझनची किंमत 1 रुपया पकडून टाका. तर 39 डझनची किती झाली असती 39 रुपये एस पी आली असती. तिथून 13 डझन मला फुकटमध्ये झाला म्हणजे लाभ. तर 13 गुणिला 1 म्हणजे 13 रुपये. 13 रुपये मायनस कराल तर भेटले किती 26 म्हणजे 26 रुपये त्याला लागले. तर 26 खाली 13 वर × 32. एक सब्जी विक्रेता 1 रुपये में 2 की दर से नींबू खरीदता है. तर हा सांगितलं होतं अशा प्रकारचा जेव्हा आला तेव्हा काय करायचा एकाची किंमत काढून घ्यायची. अरे समजलं 32 काय म्हणते बघा एकाची किंमत काढून घ्या. ए बयाडा एक सब्जी विक्रेता 1 रुपये में खरीदता है म्हणते तर सी पी आणि इकडे काय एस पी. तर खरेदी किंमत 1 रुपयामध्ये 2 निंबू. तर एकाची किंमत काढायची तर 1/2 झाली असती. तर 1/2 आली कोणाची किंमत एका निंबूची किंमत सी पी ऑफ 1. ठीक है. आणि खरीदता है तथा 3 रुपये में 5 नींबू के दर से बेचता है. तर एस पी ऑफ 1 बघा एका निंबूवर काढा प्रॉफिट नाहीतर 1000 निंबूवर काढा.
एस पी अगर सेम असेल तर एका निंबूवर बी काढू शकता, नाहीतर कितीवर पण काढू. झाला हा असा मांडला. आता हा असा रेशो तुम्हाला चांगला नाही दिसे म्हणलो, अरे बरोबर. तर मग काय करायला सांगितलं होतं, काय करायला सांगितलं होतं, क्रॉस मल्टिप्लाय. हा इकडे, हा तर 5 1 आणि इकडे 6. कितीचा प्रॉफिट दिसून राहिला, तर पर्सेंटेज प्रॉफिट खाली 5 1 इंटू, तर किती पर्सेंटचा प्रॉफिट दिसत आहे पहा बरं. आहे असं नाही समजत तर मग काय कराल म्हणलं, मायनस करावं लागेल याच्यातून. सॉरी, याच्यात किती, याच्यातून हे मायनस करावं लागेल, ते एक व्हॅल्यू भेटल, तो झाला प्रॉफिट. तो प्रॉफिट वर ठेवावं लागेल, सी पी खाली ठेवावं लागेल, इंटू 100 करावं लागेल, तर अजून लंब्यामध्येच जाईल माणूस. हा आकूडमध्ये सांगितलं. नाही समजला, नाही समजला असेल तर चुलीच्या. एक फल विक्रेता संतरे ₹10 की दर से खरीदता. आता बघा हा बी तसाच. याच्यानंतर येईल तर नाही सांगावची, याच्यानंतर येईल तर अशा टाईपच्या सांगीन का. 10 रुपये में 5 खरेदी करता है, म्हणजे 10 भागिले एकाची सीपी झाली. हाँ नहीं, एस पी ऑफ 1 15 में 6 बेचता है, तो 15 भागिले जमलं. हा बाबूजी इकडे, हा बाबूजी, तर बस 60 आणि इकडे 75. इकडे कितीचा प्रॉफिट दिसून झाला, आहे जमेल. याच्यानंतर विचारायचा नाही आला कधी तर दणका भेटल नाही तर. हो बी तुमच्याजवळ एक दिवस होता पूर्ण. किती होता, एक पूर्ण दिवस, तरी तुमचे 50 प्रॉब्लेम नाही झाले म्हणता. काही माणसं वगैरे तुम्ही ढोर. हं साला येते एका घंट्यामध्ये किती प्रॉब्लेम झाले आताच्या आता, ते बी बडबड करू करू, आणि ते बी असा असा लिहू लिहू, ते बी इकडून तिकडं करू करू. तर तुम्ही बसले असता तर अर्ध्या तासात नडबुकात नसते झाले एवढे प्रॉब्लेम. पण आम्ही बसूच नाही ना म्हणा, टेबलावर खिळे ठेवले राहतात म्हणा, आहे का नाही. ते गाडी माही ठेवली आहे तिथे पाहिल्या का, माही गाडी ठेवली आहे तिथे, कोणाकोणाला दिसल्या, माझी गाडी ठेवली आहे तिथे पाहिल्या का. सर तलवारी ठेवल्या आहेत, युद्धप्रसंगी कामात येतात, आहे का नाही. तर एकाच दिवशी दानपट्टा घुमवा लागते मग बिलकुल. मोठ्या मोठ्या बी आहेत. हो म्हणून राहिलं लक्क्यावरच देतो पहिले. बे CCTV लावली आहे म्हणलो तलवारीसाठी, त्याची CCTV आहे माहिती आहे का. हां ब्युटी पार्लरवाल्याची तिथे पाईन बेटा तलवारी कोण नेलं. जेवढ्या नेलास तेवढ्या आणावं लावीन बोल्यावाल्या, हे तर वारल्या आहेत. हाँ 1 रुपये में 12 टॉफी बेचने पर एक व्यक्ति को 20% की हानि होती है. इस प्रकार क्या म्हणते, 20% को लाभ कमाने हेतु 1 रुपये में कितना परसेंट टापी बेचनी पडेगी. जमल नाही जमावचा. एस पी दिलेली आहे, एस पी काय दिलेली आहे, एस पी. तर लक्ष द्या, सी पी एस पी. एका टॉपीची किंमत काढतो, काय म्हणते 1 रुपये में 12, तर 1/12. अरे अरे 20% का प्रॉफिट म्हणते, तर हा झाला असता आणि हा झाला असता नागोबा. नाही 20%च्या हानी म्हणते ना बैलाईनो.
पूरे बैलबुद्धी उच्च विचार, बैलबुद्धी उच्च विचार. अब हे 1 रुपयाला 12 विकल्यावर 20% की हानी म्हणते बैलायनो. तर 1/2 20%ची हानी म्हणजे हा झाला असता 80%. आणि 20%चा लाभ कमवायचा आहे तर 1 रुपयामध्ये किती विकू म्हणते. तर हा झाला असता 120%. तर 1 रुपयामध्ये किती नागोबा. ठीक आहे, करू आता कार्यक्रम. क्रॉस मल्टिप्लाय कोणाकोणाचा कराल. ऐंशी इंटू क्वेश्चन मार्क 1/12 इंटू 120. अरे हो 12 1 12. ओके. आणि हे 80 खाली गेले तर नागोबा आला इकडे. म्हणजे 1 रुपयात किती विकावं लागतील. अरे टापी होती ना टापी. हा रुपया होता 1 रुपया आणि 12 टापी. तर 1 रुपयात किती टापी विकावं लागल. समजला का नाही समजला. हां समजेल का नाही. तर त्याच्यासाठीच ते येतून आपण सोडवासाठी थोडी येतून. एकही लिहून नाही देणार. चांगले पाहून घ्या, मन भरून पाहून टाका. एकही लिहू देणार नाही. घरी जाऊन मग कसे करता काय करता मला ना माहीत, पण घरी जाऊन सोडवायचं आहे तुम्हाला. 1 रुपये की 20 दर से बटन बेचने पर एक दुकानदार को 4% की हानि होती है. सेम प्रश्न असाचा असाच सोडवायचा असेल तर सोडवाल, नाही तर गद्यासोबत जाल. 36 एक खिलौने को 10.80 में बेचने पर 10% की हानि होती है. इसे कितने रुपए में बेचा जाए कि 20% प्रॉफिट. सेम. ठीक आहे. यदि 1/12 लिहिला होता यदि डायरेक्ट 10.80 लिहाल. जमल ना. सेम आहे बे सेम. 37 एक व्यक्ति एक मेज को 5% हानि पर बेचता है. यदि वो 80 रुपये अधिक में बेचता तो 5% लाभ होता. सेम. 5% हानी म्हणजे 95%. 5% लाभ म्हणजे 105%. अरे 95 ने 105 मध्ये किती पर्सेंटचा फरक झाला. 10%. 10%ची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला 80 रुपये. तर क्रय मूल्य कितना है तर 800 रुपये. 100%ची व्हॅल्यू किती कळाल ना. अबे तसाच मांडणी करावची आहे. कथा बुल्ल्या आणि पाहिजे बाय बुल्ल्या. देन 38 एक पुस्तक विक्रेता किसी पुस्तक 10% लाभ पर बेचता है. ओके. यदि उसने इसे 4% कम पर बेचा होता तो उसे खरीदा होता म्हणते. खरीदा होता. 4% कम पर खरीदा होता तो उसे 6 रुपये अधिक मिलते म्हणते.